शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, मात्र या घोषणेवर ठिकठिकाणाहून टीका होत आहे. तारीख सांगा, वेळ सांगा, महिना सांगा, कधी देणार ते सांगा असं म्हटलंय उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे कालच्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत मोठी आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी घोषणा केली, ज्याची कल्पना विरोधी पक्षालाही नव्हती. कारण की सरकारची असलेली आर्थिक स्थिती, इतर अनेक बर्डन असलेले हा अर्थसंकल्प, मग त्यामध्ये नवीन सरकार काही देणार नाही हा त्यांचा भ्रम होता. आणि तो भ्रम, त्या भ्रमाचा भोपळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडला आणि शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफीची घोषणा केली. एखाद्या योजनेची घोषणा करताना त्यापूर्वी त्याचा रितसर अभ्यास करावा लागतो. एक समिती असते. 15 सप्टेंबरच का, याला काय लॉजिक आहे, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. परंतु ज्यांनी प्रशासन चालवल्यानंतर सुद्धाही त्यांना हे कळालं नाही, हे दुर्दैव त्यांचं आहे. म्हणून सरकारने ह्या सगळ्या बाबीचा विचार केलेला आहे. एकूण शेतकरी किती, आज तुम्ही जर पाहिलं असेल तर याचा फायदा कसा आणि कोणत्या विभागाला किती पत होणार आहे, त्याची संख्या सुद्धा अनेक वर्तमानपत्रांनी पण चॅनल पण ही दाखवलेली. याचं मागचं लॉजिकच आहे की त्या शेतकऱ्यांना त्या 15 सप्टेंबर पासून ती योजनेचा लाभ होणार आहे. हा लाभ केव्हा होणार, केव्हा पैसे देणार आहे, काल घोषणा झाली मग आज आता जायचं का बँकेत, असं नसतं. त्याला एक ठराविक पिरियड जो आहे तो द्यावा लागतो, प्रोसिजर सगळी कंप्लीट करावी लागते. आणि मला वाटतं या महिनाभरामध्ये हे त्याच्या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद केलेली या तरतुदीनुसार त्यांना त्यांच्या खात्यावर ते पैसे निश्चितच वळती केले जातील. म्हणून शेतकरी हा मुळामध्ये, आता मागे तुम्ही पाहिलं की अवकाळी पावसामुळे परेशान होता, त्याला जवळपास 20,000 कोटी रुपयाचा आपण कर्ज वाटप करण्याचा संकल्प केला. 17-18 हजार कोटी रुपये वाटले. त्याच्यानंतर सुद्धा शेतकरी त्या अडचणीतून बाहेर निघालाय का, तर त्याला दिलासा द्यायचं काम या सरकारने केलं. म्हणून याचं तर खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. परंतु त्याच्यावरच प्रतिप्रश्न विचारून मग कधी होणार, काय होणार, अरे जे तुम्हाला शक्य झालं नाही ते हे सरकार करतंय. आणि म्हणून आत्ताची परिस्थिती पाहता मला वाटतं 1 महिन्याच्या आतमध्ये या सर्व प्रोसेस कंप्लीट होतील आणि त्यांना ते कर्जमुक्तीपासून दिलासा सुद्धा मिळेल. उद्धव ठाकरे साहेबांनी जर कर्जमुक्ती केली असेल तर मग हे कर्ज आलं कुठून? शेतकऱ्याला दरवेळेला येणाऱ्या सीझन मध्ये शेती पिकवण्यासाठी कर्ज हे घ्यावं लागतं. त्या टायमाला तो शेती पिकवू शकतो अशी त्याची अवस्था आहे. त्याच्यामध्ये जर असा पावसाचा तडाखा बसला किंवा आणखीन हवामानाचा काही परिणाम झाला, शेतकरी तुम्ही पाहत असाल मागचे चित्र एवढे विदारक होते. शेतकरी अक्षरशः अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या भावना ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून याच्यावर राजकारण न करता आपण शेतकऱ्याच्या पाठीशी कसं उभं राहता येईल हा सरकारने केलेला प्रयत्न आहे. आणि मला वाटतं यामुळे शेतकरी सुद्धा काही पूर्णपणे म्हणता येणार नाही, पण काही अंशी निश्चित आनंदी झालेला आहे. उद्धव ठाकरे बुलंद आवाजाला विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे, परंतु जाऊन तिथं बसलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये 2 वेळा बसणारे मुख्यमंत्री विधान परिषदेमध्ये किती काळ बसतील हा एक प्रश्नच आहे ना. अधिवेशनामध्ये तुम्ही पाहाल 1 किंवा 2 दिवस यायचं, मीडिया समोर जायचं, संपला आपला अधिवेशनाचा कार्यकाळ. आणि म्हणून ज्यासाठी आपण निवड होते त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. आम्हाला उद्धव साहेब विधान परिषदमध्ये आलं म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही. त्यांनी यावं आणि जनतेच्या प्रश्नावर बोलावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघाताची शक्यता असं पुणे भाजपचं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली. हे बघ, अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात, त्याच्यावर रोज नवीन नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येक जण आपापल्या अँगलने ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. सरकार त्याची दखलही घेते. परंतु आता मला वाटतं वातावरण म्हणजे या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचा रोष आता वैयक्तिक लेवलवर चाललेला आहे आणि मला वाटतं हे ठीक नाही.
तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे. असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं, याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं राहील. तर बघा, त्यांना कुणाची भेट घ्यायची, त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत कुणाबरोबर शेअर करायचे असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही, त्यांनी ते करावं. आणि मला वाटतं अशा गोष्टीला कोणाची अडवणूक किंवा कोणाला जाऊ नको म्हणण्याचं काही कारण नाही. म्हणून ते उद्या का कुणाची भेट घेतात, मला वाटतं त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली पाहिजे, अमित शहाची सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्या समोर सुद्धा या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे. पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात तिथले जे तहसीलदार आणि सरपंच यांच्यावर यांना बडतर्फ करावं अशी शिफारस तिथल्या कलेक्टरनी आणि त्यानंतर खारगे समितीने केली होती. मात्र ही शिफारस महसूल विभागानं फेटाळलेली आहे आणि योग्य पद्धतीने जी काही कार्यपद्धती असते तसंच काम होईल असं सांगण्यात आलं. थोडक्यात महसूल यंत्रणेसमोर हे पण हतबल झाल्याचं चित्र आहे. मग कारवाई होईल कशी? नाही, ते अहवाल काय झाला प्राप्त याबद्दल मला कल्पना नाही, परंतु महसूल मंत्री मला वाटतं जे वस्तुस्थिती आहे त्यानुसार कारवाई जरूर ते करतील अशी मला आशा आहे. परंतु नेमका अहवाल काय प्राप्त झाला याच्याबद्दल जर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली तर निश्चित त्याच्याबद्दलचा योग्य तो त्यांचं महसूल मंत्र्याचं असलेलं मत किंवा खारगेंचं असलेलं मत ते कॅबिनेट समोर येईल, त्यावेळेस त्याच्यावर बोलणं योग्य राहील. खासगी समितीच्या प्रकरणाची चौकशी करत होती आणि तेच जर एखाद्यावर कारवाई करा म्हणत असेल तरी ते नाकारून घेत होते. नाही, खारगे समितीने जर असं काय केलं असेल तर निश्चित त्याचे कारण काय आहेत हे महसूल मंत्री सांगू शकतील, त्यावरून मी भाष्य करणं उचित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. मला दोषमुक्त करा अशी त्यांची मागणी. मागे शिखर समितीच्या प्रकरणामध्ये जे काही क्लीन चिट देण्यात आली होती त्यानुसार त्यांनी केलेला तो अर्ज आहे आणि म्हणून हायकोर्टाने सुद्धा त्यांना काही काळानंतर काही जो वेळ दिलेला ईडीला त्यांचं म्हणणं मांडण्याला, त्याच्यानंतरच त्यांना त्याच्यातून दोषमुक्त होईल की नाही होईल हे हायकोर्ट ठरवणार आहे. 4 वर्षामध्ये मुंबई महापालिकेची कामं झाली त्या सगळ्याची श्वेतपत्रिका काढा अशी शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची शिवसेनेची मागणी. निश्चितच 4 वर्षामध्ये झालेल्या कामाची श्वेतपत्रे काढायला आमची तर कोणतीही हरकत नाही, निश्चित काढली पाहिजे. त्याचबरोबर गेल्या 25 वर्षामध्ये केलेल्या कामाची सुद्धा श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एकाला एक न्याय एकाला एक न्याय असं करता येणार, म्हणून ती श्वेतपत्रिका आणि ही श्वेतपत्रिका ही दोन्ही ऍट अ टाइम काढावेत अशी सरकारला सुद्धा माझी विनंती राहील. यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि ज्यांनी ही महानगरपालिकेमध्ये कारभार करताना काय लूट केली हे जनतेसमोर सुद्धा येईल. तर पुण्यातील मंदिरमध्ये पांडवगड बाळू संबंधित जरगेच्या नाही, ती कायदेशीर प्रक्रिया आहे. एखाद्या गोष्टीवर कुठे हे बघा, कोणत्याही धर्मावर अतिक्रमण करणं किंवा कोणी आपल्या धर्मावर अतिक्रमण करतंय त्याला विरोध करणं ही प्रक्रियेचा भाग आहे. परंतु असं चुकीचं काम कोणी करत असेल तर पोलीस प्रशासन त्याचं काम योग्य पद्धतीने पार पाडेल. धन्यवाद सर. आभारी. सर, देश में घरेलू एलपीजी की 60 रुपए से बढ़ी है, कमर्शियल सिलेंडर